हरिओम. योगदास श्री जय गणेश जोशी यांनी निरूपण केलेली श्री शिवसूत्रे, अध्याय 3, सूत्र क्रमांक 38, भाग 1. त्रिपद आदि अनुप्राणनम. सिद्धयोग्याने उत्पत्ती, स्थिती, लय किंवा जागृती, स्वप्न, सुषुप्ती या पलीकडील तुर्यावस्था साक्षीत्व जपावे. स्वात्मानंद सिद्धयोग्याला जागृती, स्वप्न, सुषुप्ती या पलीकडील तुर्यावस्था साक्षीत्व प्राप्त झालेले असते. हे त्याने अगदी अनुप्राणनम जपावे असा इशारा श्री शिवजी येथे देत आहेत. मुद्दाम सूत्र सांगून हा इशारा श्री शिवजी येथे देत आहेत. याचा अर्थच असा आहे की ही अवस्था सिद्धयोगी जागृत नसेल, सावध नसेल तर एखाद्या गाफील क्षणी ती नष्ट होण्याचा धोका असतो. आपण स्वप्नात अगदी लीलया अनेक अचाट कर्म करत असतो. स्वप्न काही मिनिटांचे असते, परंतु त्या काही मिनिटात आपण हिमालयावर जाऊन येतो. काही मिनिटात अनेक जणांना भेटतो. जागृतावस्थेत बोलायला तासनतास पुरणार नाही इतकं काही मिनिटात स्वप्नात बोलतो. हे इतकं करून स्वप्नातून जाग आल्यावर हे सर्व स्वप्नात कपोकल्पित मिथ्या होते याचे भान येते. महत्त्वाचे म्हणजे आपण ते भान ठेवतो आणि त्यावर विसंबून न राहता नित्य व्यवहार चालू ठेवतो. हे स्वप्नामध्ये जे घडते तेच तुर्यावस्था प्राप्त झालेला स्वात्मानंद सिद्धयोगी प्रत्यक्ष व्यवहार करताना आचरणात आणत असतो. या विश्वात जे काही घडते तो एक आभास आहे, ते असत्य आहे, ती माया आहे, ती एक प्रभुलीला आहे याचे त्याला सतत भान असते. जे काही घडते ते सर्व क्षणभंगूर, अशाश्वत, नष्ट होणारे आहे, असत्य आहे याचे त्याला ज्ञान झालेले असते. एका आत्मतत्वाशिवाय या विश्वात काहीही शाश्वत नाही हे त्याने ज्ञानाने जाणलेले असते. या आत्मज्ञानामुळे तो विश्वात घडत असलेली प्रत्येक गोष्ट, घटना केवळ एक प्रभुलीला आहे हे उमजून त्याचा उपयोग देह जगवायला आणि प्रभुलीलेचा आस्वाद केवळ आनंद घ्यायला करतो. हे तो कसे साध्य करतो आणि त्यापासून आपणही ते कसे साध्य करावे ते आता पाहायचे आहे. विपश्यना. कोणत्याही गोष्टीचा आस्वाद घेताना आपण प्रकर्षाने एक विचार करावा की त्या गोष्टीचा आस्वाद नक्की कोण घेत आहे. थोडा विचार करावा की ही वस्तू मी उपभोगत आहे, यापासून जे सौख्य मिळत आहे ते कोणाला मिळत आहे याचे बारकाईने निरीक्षण करावे. आपल्या लक्षात येईल की वस्तूचा उपभोग घेत असताना आपले एखादे विशिष्ट इंद्रिय त्याचा उपभोग घेत आहे. आपल्या एखाद्या इंद्रियालाच त्या उपभोगापासून सौख्य मिळत आहे. या विशिष्ट इंद्रियाच्या सौख्याने मोहरून गेल्यामुळे, भारावून गेल्यामुळे आपले मन उद्दीपित होते आणि आपल्याला आभास होतो की आपणच सौख्य उपभोगत आहोत. परंतु बरोबर याच क्षणी आपल्याच दुसऱ्या एखाद्या अवयवाला, इंद्रियाला त्या उपभोगाचा त्रास होत असतो. परंतु त्या सौख्याच्या उन्मेषात आपले लक्ष त्या त्रास होणाऱ्या अवयवाकडे जात नाही. नेमकी हीच आपली शोकांतिका आहे. आपल्याच एखाद्या अवयवाला त्रास होत असताना केवळ दुसऱ्या एका इंद्रियाच्या सौख्याने आपल्याला निश्चितच आनंद मिळणे अशक्य आहे.
हे पृथक्करण करता आले तर विपश्यना साध्य होईल. समजा आपण आपली आवडती पुरणपोळी खात आहोत, त्यामुळे जिभेला मोठे सौख्य मिळत आहे. प्रथमतः पोटालाही क्षुधा भागवल्यामुळे सौख्य मिळेल. पुरणपोळी छान झाल्यामुळे आपण जास्तीत जास्त पुरणपोळी खाऊ लागू. त्यामुळे रसस्वादाचा आनंद जीभ घेऊ लागेल. त्या आनंदाच्या भरात आपल्या लक्षात येणार नाही की तिकडे पोटाला तडस लागली आहे. अति खाण्यामुळे पोटही जादा अन्न पुरवठा झाल्याची तक्रार करू लागेल. जठराला नको इतके पचवण्याला काम दिले गेले आहे, त्यामुळे जठरही दुःखित होईल. याचा अर्थ पोट किंवा जठर यांना पुरणपोळीचा आनंद नसून केवळ अन्न मिळाल्याचा आनंद आहे. पुरणपोळीचे कौतुक फक्त जिभेलाच आहे. आपलाच एखादा अवयव दुःखी असेल तर आपण सुखी असणे असंभव आहे. याचा अर्थ असा आहे की या खाण्याने आपण आनंदी नसून केवळ आपली जीभ आनंदी आहे. विपश्यना. आपल्या एका मुलाला सौख्य मिळावे म्हणून कोणतीही माता तिच्या दुसऱ्या मुलाला दुःखात लोटणार नाही. माता सर्व मुलांना सारख्याच प्रकारे सौख्य मिळवून देण्याचा प्रयत्न करते. यातच तिचा आनंद असतो. सर्व मुलं सुस्थितीत असली तरच माता सुखात असते. याचप्रमाणे आपली सर्व इंद्रिय सौख्यात असतील तरच आपण आनंदी असू शकतो. एका विशिष्ट अवयवाला मिळणाऱ्या सौख्याने आपण आनंदी होत नसतो. त्यातून त्यावेळी आपल्याला आनंद मिळाला असे वाटले तरी तो सत्य आनंद नसतो, तर तो आनंदाचा आभास असतो. कारण त्या घटनेनंतर आपल्या लक्षात येते की तो आनंद टिकाऊ नव्हता. यामुळे अनेक वेळा उपभोग घेऊन झाल्यावर अपराधी भावना होते. त्या घेतलेल्या उपभोगाची लाज वाटू लागते. त्रिपद आदि अनुप्राणनम या सूत्रामध्ये याचाच विचार प्रकर्षाने करायचा आहे. भूक लागल्यावर अन्न सेवन करतेवेळी भान ठेवावे की आपल्याला याचा आनंद मिळत आहे का. गाण्याचा आनंद घेत असताना विचार करावा की आपल्याला याचा आनंद मिळत आहे का. रती सुख घेत असताना विचार करावा की याचा आनंद आपल्याला होत आहे का. तसे होत नसेल तर गरज भागल्यावर तेथेच थांबावे. याच वेळी आपल्या आनंदात सहभागी झालेल्यांचाही विचार करावा, कारण गरज भागल्यावरही त्यानंतर घेत असलेल्या उपभोगामुळे आनंदाचे पर्यावसन दुःखात होऊ लागते. उपभोगांचे रूपांतर भोगात होऊ लागते. त्याचे रूपांतर वासना, हवस यामध्ये होते. अशा प्रकारे आपल्याच एका अवयवामुळे इतर अवयवांना त्रास न देता आणि आपल्यामुळे इतरांना उपद्रव न होता जर आपण जीवनात उपभोग घ्यायला शिकलो तर त्यामधून आपल्याला आनंद मिळू शकेल. सृष्टीमधील प्रत्येक वस्तूचा आपण सत्य आनंद उपभोगू शकू. प्रत्येक कृती करताना त्यावर लक्ष ठेवून ही विपश्यना अंगीकारावी. आता त्यासाठी प्रत्यक्ष कृती साधना काय करावी ते पाहूया. हरि ओम.